शिरूर तालुक्यातलं कारेगाव आता चर्चेचा विषय ठरलाय, कारण तिथल्या आजी सदस्यांनी माजी सदस्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. या कालावधीमध्ये कारेगाव ग्रामपंचायतमध्ये 50 कोटींची जी विकास कामे झालेली आहेत, त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा सरपंच श्री अनिल नवले यांच्याकडून भ्रष्टाचार झाल्याच्या आमच्या प्रथम निदर्शनास आलेले आहे. ड्रेनेज लाईनसाठीच्या दर्जाहीन पाईपवर नंतर ISI शिक्के मारल्याचा आरोप केलेला आहे. पण त्याच सोबत 22 लाख रुपये खर्चून बसवलेल्या 36 कॅमेऱ्यांपैकी 23 कॅमेरे बंद असल्याचाही आरोप करण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे सोलार प्लांट हा 4 वर्षांपासून बंद असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. अतिशय निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत. आपण कामं करत असताना इस्टिमेट घेतो, इस्टिमेटप्रमाणे आपण कामं करायला पाहिजे. ISO मार्किंगच्या काही गोष्टी त्याच्यामध्ये यूज करायच्या, त्या पण केलेल्या नाहीत. त्याचे पण आमच्याकडे काही प्रूफ आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनीही संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय. मी फेब्रुवारी 2020 पासून या ठिकाणी कार्यरत आहे. त्यामुळं शासनाकडून सदर गोष्टीची चौकशी जर लागली तर त्याला मी 100% जे काय दप्तर दाखवण्यास कधी पण तयार आहे. तर इकडे माजी सरपंचांनी घोटाळा झाल्याचे आरोप फेटाळून लावलेत. मी 50 कोटी रुपयांच्या कामामध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप माझ्या विरोधात BDOंकडे केलेला आहे. त्यांनी सादर केलेल्या आरोपासोबत कसलेही पुरावे दिलेले नाहीत. आता या सगळ्या आरोप प्रत्यारोपानंतर चौकशीत नेमकं काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. रोहिदास घाडगे, साम TV न्यूज, शिरूर, पुणे.